आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे। ताई, पण आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतः पोलिसांना म्हणजे तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की गुगल ड्राईव्हमधले पासवर्ड आमदारांकडे जातात, ते त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस न्यायालयात सांगतात की काही अश्लील व्हिडिओ आहे। तुम्हाला काय एकूणच या संदर्भात व्हायरल होण्याची भीती वाटते का काय? असं काहीही नाही। त्या दिवशी मी CP कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते, कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी। मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज CP कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते। आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे। टीकाखाली अंधार आहे हा सगळा। तुम्ही टीका करत असता मात्र तुमच्याच घरात हे प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर। करू द्यात ना, मग काय झालं? योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार आहे। ते येऊन भेटून गेलेत। पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलं की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलंय, झालं। तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेलं की त्यातल्या ज्या मुली आहेत तर ती एक मुलगी पोलिसांनीच प्लॅन केलेली आहे, सगळं ट्रॅप लावलेलं आहे आणि रेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो। हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे। तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत। ताई, पण टार्गेट केलं जातंय का विरोधी कारण बघा, तुम्ही असतील, रोहित दादा असतील, एकनाथ खडसे साहेब असतील, हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ना, ते कुठल्या ना कुठले गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात, सरकारवर ते टीका करतात। मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जातं असं वाटते तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना? असं म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना, मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे तर ते प्रत्येकाला हेच वाटतंय। चला, थँक्यू। तर आपण पाहिलं, रोहिणी खडसेंनी योग्य वेळी मी प्रत्येकाला योग्य उत्तर देणार असल्याची भूमिका मांडली आहे। कोर्टात वकील म्हणून योग्य भूमिका मांडणार असल्याचंही रोहिणी खडसे म्हणाल्या।